हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. निरीच्छ हीच दीक्षा. भाग 2. लाओत्से सांगतो की योगी साधकांना इच्छारहित ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. भौतिक इच्छा माणसाला सुख दुःख अशा फेऱ्यात फिरवत ठेवतात. तो त्याच्याही नकळत सतत आनंदासाठी तडफडत असतो. परंतु भौतिक इच्छांच्या उपभोगाने तो कधीही आनंद प्राप्त करू शकत नाही. काही वेळेला त्याला आनंद झाल्याचा आभास निर्माण होतो, परंतु जेव्हा आनंद लुप्त होतो तेव्हा त्याला तो आनंद नव्हता तर ते सौख्य होते हे उमजते आणि त्यामुळे तो दुःखी होतो. आध्यात्मिक इच्छा एकमेव असते आणि ती म्हणजे परमात्मा प्राप्त व्हावा, साक्षात्कार व्हावा. यामधून कैवल्यानंद आपोआप प्राप्त होतो. तो प्राप्त करावा लागत नाही. त्यासाठी माणूस साधना, उपासना, ध्यान, समाधी साध्य व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. जो कोणी योगाचार्य त्याला जे जे काही सुचवतो ते तो करत असतो. येथे योग्य गुरु भेटणे महादुर्लभ असते. त्यासाठी पूर्व सुकृत चांगले असावे लागते. बहुतेक ठिकाणी आत्म्याबद्दल बरीच चर्चा केली जाते. माहिती भरपूर दिली जाते. साक्षात्काराच्या वल्गना केल्या जातात. जणू काही आत्मा हा नित्य नियमित भेटत असलेला एखादा मित्र आहे. तो अमुक ठिकाणी राहतो, त्याचा पत्ता अमुक आहे आणि त्याच्याकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि ही गाडी आहे, अशा थाटात गुरु बकत असतात. साधकांना आत्मप्राप्तीची आशा निर्माण होते. ते दृढ संकल्प करतात की आत्मा प्राप्त करायचाच. त्या दुर्दम्य इच्छेने ते झटून साधना उपासना करत असतात. परंतु वर्षानुवर्षे झाली तरीही ती झलक काही मिळत नाही. परमात्मा प्राप्तीची इच्छा साधकाला त्या साध्यासाठी ताणतणावाखाली साधना उपासना करायला लावते. अशा प्रकारे वास्तवात इच्छा साधकाला फक्त आशेच्या छायेखाली पळवत ठेवते. इच्छापूर्ततेचा तणाव निर्माण करत ठेवते. साधक परमात्म्याच्या दर्शनाची वाट पाहत असतो. साक्षात्काराची इच्छा असलेल्या साधकाची स्थिती झाड लावणाऱ्या त्या लहान मुलासारखी असते. लहान मूल झाडाचे बी जमिनीत लावते, त्याला पाणी घालते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जमीन उकरून बी हातात घेऊन पाहते की त्याला अंकुर फुटला की नाही. असे ते दररोज करत असते. बी तसेच असते, त्याला अंकुर काही फुटत नाही. मूल नाराज होते. साधकाची साक्षात्काराची इच्छा ही अशी असते. नित्य साधना झाली की इच्छा म्हणते, आजही साक्षात्कार झाला नाही. त्याला हेच समजत नाही की ती त्याची इच्छाच त्याच्या साक्षात्काराच्या मार्गात अडथळा होत आहे. एखादा योग गुरु त्याला सांगतो की साधना उपासना या जन्मी करायची म्हणजे साक्षात्कार पुढील जन्मी होतो. तेव्हा कोठे साधक साक्षात्काराची इच्छा सोडून देतो आणि बहुतेक साधक साधना उपासनाही सोडतात. जे तरीही सवय म्हणून साधना उपासना सुरू ठेवतात ते एक दिवस नाचू लागतात, गुरुकडे धाव घेतात, युरेका, मला मिळाले, मला मिळाले. इच्छा, भविष्याची चटक. इच्छा म्हणजे भविष्यात जगण्याची चटक असते. इच्छेमुळे पुढे भविष्यात अमुक होईल या आशेवर जीवन जगले जाते. धार्मिक गुरु सांगतात की अमुक करा, तमुक करा, म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल आणि तुम्हाला मोक्षाचे द्वार उघडले जाईल. असे केल्यास तुम्ही सरळ स्वर्गात देवाच्या दरबारी त्याच्या सिंहासनाजवळ पोहोचाल. तेथे या मर्त्य जगतात काहीच सौख्य नाही. तेथे तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा तुमच्या स्वागतासाठी अतिसुंदर कमनीय रमणी वाट पाहत आहेत. स्वर्गात अमृत प्यायला मिळते. ते प्यायल्यावर तुम्ही अमर होता, तुम्ही चिरतरुण होता, वार्धक्य कधी येतच नाही. तेथे मेनका, रंभा, उर्वशी अशा एकाहून एक सुंदर अप्सरा नृत्य करत असतात. तेथे प्रत्यक्ष देवांसमवेत तुम्ही राहतात. येथील सौंदर्य, हा देह, हे त्याचे तारुण्य आणि आयुष्य मिळवलेली धनसंपत्ती इत्यादी सर्व काही क्षणभंगूर आणि नष्ट होणारी आहे. तुमच्या मृत्यूने ते सर्व तुमच्यापासून दूर होणार आहे. त्यापेक्षा सदा शाश्वत असलेला स्वर्ग मिळवा. यासाठी अमुक तमुक धार्मिक विधी आहेत ते करा. त्यासाठी इतका खर्च येतो त्याची सोय करा. बाकी सर्व काही मी करतो, त्याची काळजी करू नका.
अशांना कोण विचारत नाही की इतकं सर्व तुम्हाला माहीत आहे, तर आपण स्वतः अजून या मर्त्य लोकात कसे काय? आपण त्या स्वर्गात का नाही गेलात? भौतिक इच्छेत माणूस सुखदुःखात का होईना, परंतु काहीतरी उपभोग घेत असतो. त्याचा देह काहीतरी करत असतो. परंतु आध्यात्मिक इच्छेत तो भौतिक कृती बंद करतो आणि साक्षात्काराच्या इच्छेने वैराग्याने जीवन जगतो. स्त्री धन तुच्छ मानतो, धार्मिक विधी करतो, पंडित होतो, त्यांच्या सोपस्कारात मग्न होतो. तरीही त्याला तो साक्षात्कार काही होत नाही. येथेच त्याची आध्यात्मिक इच्छा भौतिक इच्छेहून भयावह होते. कारण तो आता जनलाजेस्तव, वरून वैराग्य आणि चोरून भौतिक उपभोग असे जीवन जगू लागतो. त्याचे दोन्हीकडून छान डमरू वाजते. तसे ज्यांचे होत नाही त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो. ते वेडे होतात, असंबद्ध बोलू लागतात, भ्रमिष्ट होतात, समोर परमात्मा उभा आहे असे समजून बडबड करतात. माणसाची शोकांतिका आहे की अनुभवाने बुद्धूही हे समजू शकतो की भौतिक उपभोगाने कधीही समाधान आणि आनंद मिळू शकत नाही. परंतु पंडित हे समजू शकत नाही की धार्मिक विधी केल्यामुळे साक्षात्कार होऊ शकत नाही. केव्हा तरी योगगुरू भेटतो आणि सांगतो, या जन्मी उपासना केली म्हणजे पुढील जन्मी साक्षात्कार होतो. येथे साधकाची इच्छा लोप पावते आणि भविष्यापेक्षा तो वर्तमानात जीवन जगू लागतो आणि येथेच तो साक्षात्कारित होतो. हरि ओम.